नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुण्यामध्ये सध्या खूप गर्दी वाढली आहे, ही तक्रार आहे, राईट. खूपच प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येक घरात एक एक जण आजारी आहे. कारणं खूप आहेत, पण त्यातलं मुख्य कारण आता खूप पोल्युशन आहे. या मोठ्या चर्चा आजकाल होत आहेत, बरोबर. आणि अनेक फॅक्टर्समधले एक फॅक्टर असं आहे की आता पुण्यामध्ये अनेक गावं समाविष्ट केली आहेत. आता परवा एक पेपर वाचत असताना मला आणखी एक सर्वे मिळाला. त्याच्यात असं आलं होतं की नवीन विक्री झालेले फ्लॅट्स पुण्यातलं, फक्त पुण्याचं सांगतोय मी, 2025ला 81,081 एवढे फ्लॅट्सची विक्री पुण्यात झाली. ही मुंबईची संख्या जर तुम्ही विचारात घेतली तर ती आहे 47,000. विचार करा, मॅक्झिमम आत्ता पुण्यावर प्रेम आहे लोकांचं. अरे पण पुण्याचं होतंय काय? हा विषय खूप वेगळा आहे, व्यापक आहे. पण पुणे बदलतंय ह्या चर्चा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि बदलायलाही पाहिजे. माझं पुणे आहेच तसं की ते सिच्युएशननुसार आणि काळानुसार बदलतं. तुम्हाला असं वाटेल तुम्हाला तुमच्या पुण्याबद्दल फार प्रेम आहेच, प्रचंड प्रेम, अभिमान सगळं आहे. मग आता पुण्यामध्ये अनेक समस्यांबद्दल बोललं जातं, वेगवेगळे विषय मांडले जातात, सगळ्याचा तक्रारीचा सूर असतो. पण काही गरजा म्हणून केल्या जातात डेव्हलप होण्याच्या दृष्टीने. मग आता नवीन नवीन हाय राईज बिल्डिंग्स उभ्या होत्यात पुण्यात, त्या राहत आहेत, त्यामुळे ट्रॅफिकवर परिणाम होतो. सगळं सगळं मान्य आहे. पण आता ग्रोथ जर करायची असेल तर या गोष्टी अपरिहार्य आहेत यार. आपल्याला स्मार्ट सिटी म्हणून लेबल लागले ना पुण्याला. मग हे अगदी नॅचरली या गोष्टी येणार, बरोबर. आता अशा सगळ्या प्रोसेसमध्ये मी पेठांमध्ये राहणारा माणूस, माझं लहानपण पेठांमध्ये गेलं. मग आता ते पेठा पण बदलल्या. परवा आमचे एक रिलेटिव्ह आले होते, साधारण 10 ते 12 वर्षांच्या गॅप नंतर ते पुण्यात आले आणि ते पावसाळले. मला घरी आल्यावर म्हणले, संजू अरे काय बदलले पुणं, हे मला तर काही समजे नाही, काय चाललंय, किती मोठमोठ्या बिल्डिंग्स, काय गर्दी, काय हे काय ते. हे जे पारंपरिक तक्रारीचा सूर होता तो आला. त्यांना मी म्हणलं शांत राहा, बसा. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे मी पुण्याची ह्या गोष्टीची बाजू घेतोय अशातला भाग नाही. पण काही अपरिहार्य गोष्टी आहेत त्याच्यात. एक की पूर्वीचं जे पुणं होतं, जे पेठांमध्ये होतं, त्याच्यात बदल झालेत. बदल कसे झालेत तर आता ते वाडे गेले आणि इमारती आल्या, बिल्डिंग झाल्या. पण ते नॅचरल पण आहे ना, या गोष्टी होणार. त्याचे फायदे तोटे हा विषय आजचा नाही. मग आज काय आहे? मग या विषयाशी संबंधितच एक विषय आपल्याला बोलायचा आहे आणि तोही माझ्या मित्राकडून ऐकायचा आहे. माझ्या मित्राकडून म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल की आपण एक सेगमेंट सुरू केलेला आहे, माननीय नुमवीय. त्या माननीय नुमवीय मधला आज एक माननीय नुमवीय, त्याच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि ह्या पुण्याच्या बदलत्या पुण्याबद्दल थोडंसं त्याचं पण मत जाणून घ्यायचंय. कारण तो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मोठं काम करतोय. माझ्या शाळेने दिलेल्या अनेक माननीयांमधलं आणखी एक माननीय. मनापासून आपण त्याचं स्वागत करूयात. माननीय नुमवीय मधला आजचा माननीय संजय कणेकर. संजय, मनापासून स्वागत आहे तुझं. जसं मी सांगितलं आता की आपण हा शाळेतल्या वेगळं काम करणाऱ्या आणि वेगळ्याने स्वतःला प्रेझेंट करत असणाऱ्या, समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करत असणाऱ्या लोकांसाठी हा सेगमेंट सुरू केला आहे. या मंचावर माझ्या शाळेतले लोक यावेत हा स्वार्थ आहे आणि कळावं सगळ्यांना की अरे या शाळेने काय काय दिलंय. आपण शाळेचं ऋण खूप मानतो, आपल्याला खूप प्रेम आहे शाळेबद्दल. म्हणजे नुमवी हा धागा आहे खूप कनेक्ट व्हायला. तर आपणही कनेक्ट आता खूप वर्षांनी
तर तुला आज शाळेचं महत्व काय लेवलला पटतं? कारण सांगतो की वातावरण आता खूप बदललंय. आपण ज्या वेळेला शाळेत शिकलो ते वातावरण आणि आत्ताचं वातावरण. तुला आपल्या शाळेचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या लाईफमध्ये किती वाटतंय? बापरे! आ, खूप छानच प्रश्न विचारलायस. खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे, खूप मोठं. अ, मी तर म्हणजे शिशु शाळेपासनं, मॉन्टेसरीपासनं नववीत आहे. तू होतास का मी मॉन्टेसरी? मी 3रीला जॉइन झालो. 3रीला जॉइन हं. झालास. 3री मी पासून मग 10वी मॉन्टेसरी पर्यंत. त्या अपवाळून चौकाच्या पलीकडच्या बाजूच्या छोटी नमवी आपली. छोटी नमवी. तिथून इथे आणि आणि ते वेगळंच विश्व होतं एक. हो, हो. खूप शिकवलं. शिक्षणाव्यतिरिक्तही खूप गोष्टी शाळेत अनुभवल्या. अ, आणि संस्कार वेगळ्या प्रकारचे. आणि कडक अ, वातावरणात आपण होतो. कडक प्रचंड कडक वातावरण, वातावरणात. कडक वातावरण. आम्ही तर 83 साली आपणच शताब्दी पण शाळेची शाळेची शताब्दी होती. आपण सेलिब्रेट केली आहे एकत्र सगळ्यांनी. आणि सरन्यायाधीश त्यावेळचे चंद्रचूड यशवंतराव चंद्रचूड, चंद्रचूड सर. ते स्वतः त्यावेळेला उपस्थित होते, माजी विद्यार्थी आपले. बरोबर. तर अशी परंपरा असलेली शाळा, काय बोलायचं त्याच्याबद्दल बोलू तितकं थोडं आहे आपण. आता शाळेतनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला शाळेने खूप दिलं हे आपल्याला कायमस्वरूपी जाणवत राहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आपलं शाळेवरचं प्रेम अबाधित राहिलं. आत्ता आपण जरी एस्टॅब्लिश असू आपापल्या क्षेत्रांमध्ये आणि हे सगळे रूट्स इतके महत्वाचे होते की ह्याच्यामुळे आपल्याला शाळेची महती ही प्रत्येक टप्प्यावर आपल्याला पटत प्रत्येक गेली. टप्प्यावर, प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर. टप्प्यावर. तर आता तू या क्षेत्रात अजूनही आहेस. म्हणजे हो, या हो. व्यवसायात प्रत्येक टप्प्यावर मला ते जाणवतंय, मत येस, जाणवतंय. येस, हं. येस. आता तू या क्षेत्रात आहेस. माझ्या मते मोर दॅन 20 इयर्स तू या क्षेत्रात आहेस. नुकतेच 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. मित्रांनो, हा माझा मित्र काय-काय करतो आणि कुठल्या क्षेत्रात काम करतो, आपण त्याच्याकडनं काय ऐकायचं? कारण हे शाळेचं जे काही बाळकडू आम्हाला मिळाले ना, हे मोजता नाही येत आहे. हे आम्हाला आमच्या आयुष्यात किती उपयोगी पडलं हे आपल्याला त्याच्याकडनं ऐकायचं आहे. शाळा संपल्यानंतर मग माझ्या मते तुझा प्रवास इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग झाला. मी मुळात सिव्हिल इंजिनियर नाही, जरी या क्षेत्रात असलो तरी. तू सिव्हिल मी इंजिनिअर नसताना या क्षेत्रात आहे आणि मी सिव्हिल इंजिनिअर असून या क्षेत्रात आहे. तर हो. ही गंमत आहे फार. तर तो प्रवास प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा होता. सो त्याच्या रिलेटेड काही काम सुरुवातीला 1-8-10 वर्ष केलं आणि मग अक्षरशः ॲक्सिडेंटली या व्यवसायात थोडंसं काम करण्याची संधी मिळाली आणि मग ती सोडली नाही पुढे. ओके. ती अव्याहतपणे तशीच गेली 20 वर्ष चालू आहे. काय-काय करतोय आपण? काय? मी बरेच आधी लेआउट्स केले अक्रॉस पुणे, अराउंड पुणे सगळीकडे बऱ्यापैकी जवळपास 8-10 लेआउट्स केले. मोठे-मोठे प्रोजेक्ट्स केले. 400 फ्लॅट, 500 फ्लॅट, 300 फ्लॅट्सच्या स्कीम केल्या. त्याच्यानंतर शहरात काही मिक्स डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले. पण लेटली मी गेल्या 16-17 पासनं 2016-17 पासनं रिडेव्हलपमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेट आता अच्छा. केलंय. म्हणजे तुझा तो आता निश एरिया तू हो, ठरवलास की आता रिडेव्हलपमेंट. आता फक्त रिडेव्हलपमेंट सध्या आम्ही करतोय. वाह! म्हणजे जवळपास 95% आत्ताचं काम हे रिडेव्हलपमेंट बेस्ड आहे. बरं, बरं, बरं. जे चालू आहे ते. आधी यू स्टार्टेड विथ A1 ग्रुप. A1 ग्रुप. हं. आणि आपण जेव्हा भेटलो तेव्हा मला असं कळलं की आता आपल्याला A1 ग्रुप टू युगम रिॲलिटी असं आपण ट्रान्झिशन आहे. ब्रँड नेम. हे ट्रान्झिशन का करावंसं वाटलं? नाव का बदललंस? नाही, ट्रान्झिशन हा फक्त ग्रुपचं नाव बदललं इतकाच बदल आहे. हां. त्याच्यात बाकी ऑर्गनायझेशन नाही, मग याच्या मागे काही चेंज संकेत आहेत का काही? याच्या मागे नक्कीच संकेत आहेत. जेनझी कन्सेप्ट आहे. येस. हां, ते A1 नावाविषयी नवीन जनरेशन जे जॉइन झालंय आत्ता ग्रुपला, त्यांना काही थोडेसे ऑब्जेक्शन, ग्रीव्हन्सेस
काही गोष्टी होत्या तर तोच संकेत आहे. त्याचा मुलगा आता याच्या बरोबर काम करायला सुरुवात केली आणि संकेतनी थोडासा आग्रह केल्यामुळे युगम रियालिटी असं नाव दिले. असं ते नाव ऍक्च्युली केलं. खूप छान वाटलं मला, म्हणून खरंच नाही, अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास करून आम्ही वा नाव वा ते वा वा. निवडलंय. जवळपास 150 नावांचा अभ्यास करून हो त्यानंतर हे नाव निवडलंय आणि पॉझिटिव्ह आहे तिथपासनं. च्या नंतरचा आत्ताचा जो फेज आहे गेल्या 6 महिन्याचा, थोडंसं वातावरण वेगळं, रिफ्रेशिंग थोडं दिसतंय सगळं. वा 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 वा. ऍक्च्युली नावं ठेवण्याला आपल्याला खरं अवघड नसतं, पण तरी आपलं कंपनीचं नाव ठेवायला वेळ लागला. आता मला सांग की रिडेव्हलपमेंट हा आता निश एरियामध्ये आपण काम करतोय. बेसिकली आता सोसायटी मॅक्झिमम लेवलला मी बघतोय, मी जिथे सदाशिवपेठेत राहायचो तिथे सुद्धा आता खूप मोठे बदल दिसत आहेत, ट्रान्झिशन्स दिसत आहेत. अनेक ठिकाणी आता रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू झालेत. हे रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय असतं, काय करायचं असतं, आणि सोसायटी ॲज सच त्या सोसायटीच्या काही रिक्वायरमेंट्स असतात का, किंवा सोसायटीचे काही क्रायटेरिया असतात का, की सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी काही निकष वापरले जातात, असे काही आहेत का? रिडेव्हलपमेंट काय असतं असं तू पहिलं विचारलंस मला. तर रिडेव्हलपमेंट म्हणजे जुन्या जीर्ण झालेल्या ज्या इमारती आहेत, नॅचरली या बहुतेक इमारती 30 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. काही 40, काही 50, काही 60 वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. तर तिथे सुरुवातीपासून राहणारे लोक आता सिनियर सिटीजन्स झालेले आहेत. बरोबर. त्या इमारतींना ज्या पूर्वी सोयी पुरवल्या होत्या त्याच्यामध्ये अत्याधुनिक काही सुविधा आता ज्या आहेत त्या नॅचरली त्यावेळेला नव्हत्या आणि आता त्यांची गरज या वयात त्या लोकांना आहे. जसं की लिफ्ट तुम्हाला पाहिजे. एखादा जर 70-75 वर्षाचं जोडपं असेल आणि ते 4थ्या मजल्यावर राहत असेल तर या वयात ते शक्य होत नाही. तर लिफ्ट हा एक मेन त्याच्यातला क्रायटेरिया. आणि 30-40 वर्षानंतर इमारतीचे इतर गोष्टी पण बऱ्यापैकी जीर्ण व्हायला लागतात. जसं ड्रेनेज लाईन असेल, प्लंबिंग लाईन असेल किंवा काही ठिकाणी स्ट्रक्चर असेल इमारतीचं. कुठे प्लास्टर पडतंय, कुठे आता अशा दृष्टीने हे रिडेव्हलपमेंट म्हणजे ती जुनी इमारत जमीनदोस्त करायची आणि जो आत्ता त्यांच्याकडे क्षेत्रफळ अवेलेबल आहे, त्यात मी खूप टेक्निकल जात नाहीये बाबा. हो 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 हो. आत्ता जे क्षेत्रफळ अवेलेबल आहे त्यातनं त्यांना वाढीव क्षेत्र फ्री ऑफ कॉस्ट कसं देता येईल, किती देता येईल, जे निकष ठरवून दिलेत आपल्याला गव्हर्नमेंटने, त्या कोष्टकात किती नियम, त्या नियमात किती ॲडिशनल एरिया बसेल आणि काय जास्तीत जास्त ॲम्युनिटीज त्यांना देता येतील, त्या देऊन नवीन बिल्डिंग बांधणे. दिस इज रिडेव्हलपमेंट. त्याला एक ठराविक पिरियड पण डिफाईन केलेला असतो. त्या 2 वर्ष, 2.5 वर्ष तेवढ्या वेळात ती पूर्ण करून त्यांना नवीन घरात पुन्हा नेऊन बसवणे. सोसायटी एलिजिबल कुठली असते रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार केला तर? कोणती सोसायटी एलिजिबल आहे? म्हणजे त्याला काही टेन्युअर आहे का काही? नाही, असं काही नाहीये. असं कुठेही डिफाईन केलं नाहीये की 10 वर्ष पूर्वीची बिल्डिंग तुम्ही नका पाडू आणि नवीन बांधा. बरोबर. असं काही नाही आहे. पण नॉर्मली 30 वर्षाच्या पेक्षा जुन्या ज्या इमारती आहेत त्यांना हे करणं जास्त सोयीस्कर आहेत. कारण त्यांना आवश्यकता ती निर्माण झालेली असते आणि त्यांना त्या पद्धतीने काही फायदेही आपले DC रूल्स जे फ्रेम केले आहेत त्याच्यात काही फायदे दिलेले आहेत. अच्छा. ॲडिशनल इन्सेंटिव्ह वगैरे त्यात डिफाईन केलेले आहेत. सो त्या लोकांनाही जास्त फायदेशीर आहे. आता मी फ्लॅट ओनर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय विचारतो, की आता माझं सपोज त्या सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट असलेलं सोसायटीमध्ये माझं एक फ्लॅट आहे आणि मला तो फ्लॅट माझा जाणार आहे, किंवा आता त्याच्यातनं मग मला एरिया किती वाढून मिळणार, किंवा माझ्या टेम्पररी अरेंजमेंट्सचं काय, किंवा ते मग रेंटल ह्याच्यामध्ये काय, किंवा हे जे प्रश्न असतात, तर हे ॲज अ डेव्हलपर तुम्ही काय लेवलला सॉर्ट आउट करता? नाही, मी
पर्टिक्युलरली खूप डेप्थमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. आता या रिडेव्हलपमेंटमध्ये मला जवळपास 7-8 वर्ष झाली. खूप काही मोठं काम केलं नाही, मॉडरेट काम केलंय, पण ते जे केलंय ते क्वालिटी चांगलं काम केलंय. आणि चांगलं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान हे सगळ्यात आपली पुंजी मोठी आहे. पैसा येतो जातो, हो. पण हा माणूस हा आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहतो आणि सांगायला मला आवडेल, की मला कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग न करता एकातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी, तिसऱ्यात फक्त आणि फक्त रेफरन्सेसवरती कामं मिळत गेली आहेत वाह! आणि अजूनही मिळतायत. तर आपला प्रश्न असा होता, की फ्लॅट धारकाला काय त्याच्यातनं जागा एरिया जागा किती वाढून मिळतो किंवा काय तसं काही ठरलेलं असतं का? अगेन हा टेक्निकल प्रश्न आहे. त्याला नॉर्म्स आहेत काही. अ, रस्त्याची रुंदी तुमच्या प्लॉट लगतची किती आहे, त्याच्यावरती त्या प्लॉटचं एफ-एस-आय हा अवलंबून राहतो आणि त्याचं डी-सी रूल्समध्ये काही गणितं दिलेली आहेत. त्या पद्धतीने तो एफ-एस-आय डिफाईन होतो. आपल्याकडे 9 मीटरच्या पेक्षा जास्त रुंदीचे जे रस्ते आहेत, त्यावरती ॲडिशनल प्रीमियम एफ-एस-आय आणि टी-डी-आर लोड करण्याची सुविधा दिलेली आहे. तर अशी जे प्लॉट्स आहेत, त्यांना फिजिबिलिटी योग्य प्रकारे या रिडेव्हलपमेंटची करता येते आणि त्या बिल्डिंग सक्सेसफुली डेव्हलप करता येतात. अलीकडे 6 मीटरचा रस्ता 9 मीटर करून त्याच्यावरती पण करायचं काही प्रपोजल झाली होती. पण अजून काही सरकारकडनं त्याला मान्यता मिळालेली नाही आहे. त्यामुळे 6 मीटर रुंदीवरच्या इमारती कमी प्रमाणात डेव्हलप होत आहेत. कारण ती फिजिबिलिटी कुठे वर्कआउट होत नाही त्याची. बरं, बरं, बरं. त्यामुळे कोणत्या फ्लॅट धारकाला किती एरिया ॲडिशनल मिळणार, हे त्याचं जे लगतचा रस्ता आहे, त्याचं प्लॉटचं जे क्षेत्रफळ आहे बरोबर. आणि त्यांनी आधी बिल्डिंग बांधताना किती एफ-एस-आय युटिलाइज केला आहे, त्याच्यातलं काही शिल्लक आहे का? या सगळ्या बाबींवरती त्या ते गोष्टींचा विचार अवलंबून करून राहतं. हां, येस. हां. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बघ, कारण मला आलेले अनुभव जे सांगायचे ते सांगतो, की सोसायटीच्या लोकांना खूप धास्ती असते, भीती असते, की बिल्डरनी हे कंप्लीट नाही केलं तर किंवा तो आलाय आणि त्यांनी ते ॲग्रीमेंट केलंय, सगळं केलंय. मग बिल्डिंगकडे कदाचित सोसायटीकडे कॉर्पस फंड्स पण असू शकतात. हे सगळं जरी असलं, बँक गॅरंटी लागते. असे बरेच इश्यूज कारण मी जिथे राहायचो पूर्वी सदाशिवपेठेत, तिथे रिडेव्हलपमेंटचा विषय चाललाय. पण दॅट इज नॉट वर्किंग आउट. मला माहीत नाही खूप लोक येऊन गेले. पण काही-काही टर्म्समध्ये असं दिसतं, की ते काही श्युरिटी देत नाहीत पुढची. तर मग ह्या ग्राउंड्सवर त्यांना सेक्युअर्ड वाटावं यासाठी डेव्हलपर म्हणून आपण काय करतो? सी डेव्हलपर म्हणून बाकी या बँक गॅरंटी देणे, पूर्ण प्लॅन डे वनला सँक्शन करून देणे विथ टी-डी-आर लोडिंग, विथ प्रीमियम एफ-एस-आय. जी काही प्रपोज बिल्डिंग आहे 7 मजली, 10 मजली, ती डे वनला सँक्शन करून मग बिल्डिंग पाडणे, बँक गॅरंटी देणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे योग्यच आहेत. आय विल नॉट डिनाय दोज. पेपरवर्क प्रॉपर असणे, हाही एक विषय त्याच्यातला महत्त्वाचा आहे. पण बँक गॅरंटी आणि बाकी पूर्ण प्लॅनची मान्यता घेणे वगैरे, याच्यापेक्षा तुम्ही विकसक निवडता जेव्हा, तेव्हा इतका काळजीपूर्वक तो निवडला पाहिजे. त्याचे क्रेडेन्शियल्स तुम्ही तपासायला पाहिजे. सोसायटीज काय करतात, की कोणीतरी एक चार्टर्ड अकाउंटंट अपॉइंट करतात, एक वकील अपॉइंट करतात. योग्य आहे ते काही अयोग्य नाही. बिल्डरला सांगतात, की डेव्हलपरला सांगतात, तुमचे बॅलन्स शीट द्या आम्हाला 3 वर्षाचे, 5 वर्षाचे. मग तो ते सीए काहीतरी ते बॅलन्स शीट तपासतो. मग तो ग्रेडेशन देतो, ज्या काही 3-4 डेव्हलपरचा आला असेल हं. त्याला. वकिलाचंही तेच डॉक्युमेंटेशन योग्य आहे का वगैरे, वगैरे सगळं. पण हे सगळ्या फॉर्मल गोष्टी झाल्या. बॅलन्स शीटवरनं समोरच्या माणसाशी पात्रताचा निकष लावणे,
हे मला फारसं काही पटत नाही. तुम्ही क्रेडेन्शियल्स, त्याचा पास्ट परफॉर्मन्स काय आहे, तो आत्तापर्यंतच्या ग्राहकांशी कसा वागलाय, त्यांनी काय काय सर्व्हिसेस त्यांना दिली आहेत, अडचणीच्या वेळेला कसे मार्ग काढले आहेत, हे तुम्ही योग्य पद्धतीने तपासून घेतलं आणि अशा लोकांना जर काम दिलं तर नक्की सक्सेसफुल रिडेव्हलपमेंट्स होणार. आजचं जे फेल्युअरचं प्रमाण आहे, आता रेरा आल्यानंतर खूप कमी झालंय. कमी झालंय. रेरा हा इतका स्ट्रिंजंट कायदा आहे. खूप छान विषय आहे रेराचा. त्याच्यावर आपण स्पेशल नंतर एक अगदी, अगदी. पॉडकास्ट अख्खा घेऊया. कारण रेरा या रेराची पण विषयावर. माहिती मिळायला हो, पाहिजे हो. लोकांना. परवाच थोड्याशा कॉमेंट्स सुप्रीम कोर्टाकडनं त्याच्यावर झाले आहेत. पण ज्या योग्य आहेत त्या त्यांनी केल्या. बट अदरवाईज इट इज अ गुड लॉ. तर तेव्हापासून ह्या केसेस कमी झाल्या. तरी सुद्धा मी स्वतः आज 2-3 केसेस अशा हाताळतोय रिडेव्हलपमेंटच्या, की ज्याचे 11 वर्षापूर्वी एमओयू होऊन तसंच पडलेलं आहे, सोसायटी अडकलेली आहे. लोक आज घराबाहेर आहेत, त्यांची भाडीही मिळत नाहीये. दुसऱ्या कुठल्या तरी सोसायटीचं 13 वर्षापूर्वी डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाली आहे. सगळी लोक विखुरलेली आहेत आणि सैरावैरा झालेली आहेत. मग त्यांना अशा वेळेला काय कळतच करतात रे? नाहीये. म्हणजे काय वे आउट काय नाही, असू त्याला शकतं? त्याला नक्कीच कायदेशीर प्रक्रिया आहेत, पण ह्या सगळ्या इतक्या वेळ काढू आहेत टीडीएस की म्हणे. त्याला म्हणजे 10-10, 12-12 वर्ष म्हणजे आपलाच जीव तुटतो बघून त्या हो, लोकांकडे, हो. की हे कुठल्या प्रकरणात अडकले. आणि आता आपण मगाशी जे म्हणालो ते की जे वृद्धग्रस्त आहेत, एजेड आहेत, एजेड कपल आहे, येस, त्यांनी येस. किती रे पळापळ करायची. भयंकर, भयंकर त्रास. त्यांना भयंकर कुठेतरी त्रास. रेंटल एखादी जागा दिली आहे अगदी, आणि अगदी. सगळं ते फुलफिलच होत नाहीये आणि अचानक तो बिल्डरच कुठे गायब अगदी, झाला. अगदी, अगदी, हे अगदी. किती केसेस ऐकू येतात अगदी. रोज. मी म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर रोज बघतोय आणि मी स्वतः हाताळतोय. 3 सोसायटीज अशा आहेत, की ज्याच्यातनं मी मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, की कसं हे सॉर्ट आउट करता येईल. हम्म, हम्म, हम्म. केवळ त्या लोकांसाठी, की जे अडकलेले आज फॅमिलीज आहेत. कुठे 20 फॅमिलीज आहेत, कुठे जवळपास 30-35 फॅमिलीज आहेत. हम्म, हम्म. तर कुठल्यातरी मार्गाने ते हा गुंता सोडवावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. पण ह्याच्यात तुला सुद्धा यापूर्वी वेळ सुद्धा द्यावा लागत असेल रे, खूप नक्कीच खूप वेळ द्यावा लागतो. खूप वेळ द्यावा लागतो. यापूर्वी इनफॅक्ट आम्ही केलेले सुद्धा आहेत अशा 2 सोसायटीज, किंवा जे म्हणजे जवळपास अशक्य होतं. अशा गोष्टी रिझॉल्व्ह करून ते आता दोन्ही प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेलेले आहेत. आणि जसं तू म्हणालास ना की तुम्ही केलेलं कामच दुसऱ्या कामाला कनेक्ट करतं, अगदी, अगदी, की अगदी. तू जर छान केलेलं असेल काम तर तुला नक्की काम मिळणार. ॲब्सोल्युटली. आणि हा जसा आता तू मगाशी शब्द वापरला की रेफरन्सनी तुला कामं जी मिळत गेली, हा बेसिकली ट्रस्ट बेस्ड विषय आहे, येस. की नाही युगम रियालिटीकडे काम दिलं ना की ते डन आहे. तुला गंमत सांगतो एक छोटीशी. माझ्याकडे मी असा माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये असा पायंडा पाडलाय, की नवीन सोसायटी आली, त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या, प्रपोजल एक सर्टन लेव्हलला पोचलं, की नॅचरली हा प्रश्न येतो, की आम्हाला तुमची जुनी झालेली कामं बघायची आहेत. हो. आणि ऑब्व्हियस आहे, तर बघायलाच पाहिजे. आमच्याकडे प्रथा मी अशी पाडलेली आहे, की त्या लोकांच्या त्या जे काही त्या समोरच्या सोसायटीची बॉडी असेल, ऑर्गनायझेशन बॉडी, त्यांना सांगायचं की ह्या सोसायटीज, या 5 सोसायटीज, हे चेअरमन, हे सेक्रेटरी, हे चेअरमन, हे सेक्रेटरी, हे त्यांचे नंबर. हे तुम्ही डायरेक्ट फोन करायचं, आम्हाला घ्यायचं नाही मध्ये. तुम्ही डायरेक्ट जायचं. आम्हाला न विचारता गेलात तर तिथनं तुम्हाला योग्य फीडबॅक मिळेल. मी जर किंवा माझ्या ऑफिसमधल्या कोणी जर ऑलरेडी तिथे फोन करून इन्फॉर्म केलं असेल आणि इफ ही इज प्रिपेअर्ड, तर ते दॅट चांगलंच माइट बोलेल. बी डिफरंट फीडबॅक. येस. सो हां. हे प्रकर्षाने अगदी आम्ही करतो, वाह! की तुम्ही आमच्या अपरोक्ष तिथे जाऊन काय तुम्हाला माहिती घ्यायची, ती सगळ्या प्रकारची माहिती घ्या. आणि त्याच्यात 2 वर्ष आधी बांधलेली बिल्डिंग, 6 महिन्यापूर्वी पोझिशन दिलेली बिल्डिंग आणि 12 वर्षापूर्वी पोझिशन दिलेली बिल्डिंग, हे सगळे रेफरन्सेस आम्ही त्यांना देतो. की तुम्ही पूर्ण पडताळणी करा आणि मग पुन्हा या, पुन्हा बसू. अशा पद्धतीने. आता सोसायटीने चेअरमन सेक्रेटरी तू म्हणालास, सोसायटीने काय काय करायला पाहिजे रे, की
डेव्हलपरकडे आपल्याला रिडेव्हलपमेंटला द्यायची आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे फ्रॉम सोसायटी आपल्याला काय हवं? सोसायटीकडनं पहिलं तर सगळ्यात प्रथम त्यांनी ठराव करावा लागतो की आपल्या सोसायटी ही रिडेव्हलप करायची आहे. हा पहिला ठराव करावा लागतो. सो ऑल ओनर्स आर रेडी. येस. इफ नॉट ऑल, ॲटलीस्ट 51% गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे. बरं. पण ते काही खरं नाही. म्हणजे त्यांनी साध्य होत नाहीत गोष्टी. तर माझा कल 100% कडेच असतो. पण कधी-कधी एखाद 2 मेंबरला कन्व्हिन्स करायला लागतं. त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो. तो तेवढं ठीक आहे. पण निदान 90% तरी कन्सेंट्स असाव्या. तर त्या पद्धतीचं रिझॉल्युशन हे सोसायटीकडनी पहिलं करायला पाहिजे. पहिली गोष्ट हे सोसायटीने करायचं. AGMमध्ये. हं. त्याच्यानंतर आपल्या सोसायटीचं एकतर कंप्लिशन आलेलं आहे की नाही, ह्याची खातरजमा करायला पाहिजे. बऱ्याच कन्व्हेन्स सोसायटी डीडचं काय? कन्व्हेन्स डीडचं कन्व्हेन्स डीड झालंय का नाही, आधीच्या विकसकांनी ते करून दिलंय का नाही. आणि नसेल तर नसेल तर डीम कन्व्हेन्सची व्यवस्था आहे. मी या- विचारतो एवढ्यासाठी की आमच्या सोसायटीचं झालेलं नाही कन्व्हेन्स नाही, डीड. डीम कन्व्हेन्सची व्यवस्था आहे. आम्ही स्वतः आतापर्यंत मला वाटतं 1, 2, 3 सोसायट्यांचं डीम कन्व्हेन्स आम्ही स्वतः डिपार्टमेंटल फॉलोअप करून ते करून दिलेलं आहे त्यांना आणि देन वी हॅव टेकन द प्रोजेक्ट आहे. तर कन्व्हेन्स, आधीचं कम्प्लिशन, पूर्वीचा जो शेवटचा नकाशा सँक्शन्ड असेल तो आणि ठराव. या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत सगळ्या. त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी कार्डवरती नाव लावलंय का सोसायटीचं? हं. का ते विकसकाकडनं तुम्हाला काम करून घ्यायचंय? हे सगळं त्यांनी तपासायचं. विशलिस्ट एक तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ आर्किटेक्ट आणि अपॉइंटमेंट ऑफ लीगल ॲडवायझर. आर्किटेक्ट आणि लिगल लीगल ॲडवायझर. ॲडवायझर विकसकाकडे जाताना आजकाल सगळे तयार होऊनच येतात. पण तरी मी सांगतोय की शक्यतो फिजिबिलिटी स्टडी करून घ्यावा. सोसायटीच्या मॅनेजमेंट किंवा रिडेव्हलपमेंट कमिटीची कोणी असेल त्यांनी. आणि लीगल ॲडवायझरकडनं सोसायटीचे सगळे कागद तपासून घ्यावेत. ते घेऊन जर तुम्ही डेव्हलपरकडे गेलात तर इट इज मोर कन्व्हिनियंट. नसतील तर बहुतांश डेव्हलपर आजकाल तयारी दाखवतात की या गोष्टीचं कंप्लायन्स आम्ही करून देतो तुम्हाला म्हणून. बर. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आता आमची जर 40 वर्षापूर्वीची सोसायटी आहे, तर त्यावेळेला काही काही कागदपत्रांची कमतरता असू शकते. काही नाही, बऱ्याच. कारण कम्प्लिशनचा एक विषय होता, मला आठवते मीटिंगला. त्याच्यानंतर सँक्शन्ड प्लॅन, अगदी बरोबर आहे. त्यावेळेचं जे होतं ते काही नाहीच मिळत आहे आमच्याकडे. असं एक तर त्याच्यासाठी रिसोर्सेस आहेत हां. टू फाइंड आउट. ते आयदर तुमच्या आर्किटेक्ट, लीगल ॲडवायझर कडनं ते गोष्टी हुडकून आणायच्या PMC लेवलला किंवा कलेक्टर ऑफिस लेवलला जाऊन आणि मग त्या घेऊन यायच्या. त्यांनी काय होतं की यू एंटर इनटू डेव्हलपर्स ऑफिस विथ डिफरंट काइंड ऑफ अ कॉन्फिडन्स की आमच्या सोसायटी एवढी सगळी तयारी आहे, आता बोला काय करता. तुम्ही असे येताना किती जण आहेत रे कॉन्फिडन्स घेऊन आलेले? चायला मी असे बघतो की राव प्रत्येक जण असे बघतात. आता पुण्यात तुला अगदी माहिती आहे हाताच्या बोटावर असे मोजल्या बघतात की काय हा डाव करायला आलाय आपल्यावर. कारण होतं नाही. तुला सांगू का, डेव्हलपर आला की त्याच्याकडे शंकेने बघणाऱ्यांची संख्या नाही, जास्त. पण तुला सांगतो संजय, मोस्ट फॉर्च्युनेटली म्हणजे मी थोडंसं नुमवीय अभिमानाने सांगू शकेन की येस. बिल्डर हे जे काही अंडरलाईन हा. एक प्रकरण आहे ना, माझ्याकडे तरी आज त्या नजरेने ग्राहकांकडनं बघितलं जात नाही. क्या बात है. एवढा विश्वास नक्कीच कमवलाय. माननीय पैसे पैसे कमवले का Right. नाही माहित नाही, पण विश्वास नक्की कमवलाय. जी तो- ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आहे ना ती. ते आणि कामातनं जे दिसायला पाहिजे. कारण असे आता मी थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे तुला माहिती आहे, स्टेज आर्टिस्ट, मला आता तो ऑडियन्सचा स्मेल येतो किंवा ते टेक्स्चर कळतं की आपण बोलत असताना सुरुवातीला कसे बसलेले असतात ऑडियन्समध्ये. काही लोक असे बसतात,
काही लोक असे बसतात, असे बसतात, की हा काय मला शिकवणार अशा टोनमध्ये, आणि तिकडनं मग आपण त्यांना ग्रूम करून आपल्या लेवलला आणायचं. तर हीच प्रोसेस तुम्हा लोकांची पण आहे, की कम्प्लीट निगेटिव्ह लेवलला जाणारे सुद्धा टेनंट्स असतील, किंबहुना ते बऱ्याच अंशी असतील, टेनंट्स किंवा तर टेनंट्स भरपूर. म्हणण्यापेक्षा ओनर्स आपण म्हणू, फ्लॅट ओनर्स. हो, फ्लॅट ओनर्स. नाही, सिच्युएशन सुद्धा प्रचंड निगेटिव्ह लेवलला असतात. प्रचंड निगेटिव्ह लेवलला. म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन की आम्ही डिव्होर्स मॅनेज केलेले आहे. आणि त्याच्यातनं त्या फ्लॅटची जॉईंट नेमवरती फ्लॅट आहे. इकडे कोर्टामध्ये डिव्होर्सचं प्रकरण चालू आहे, तर आई त्याच्यातनं शपथ. ते रिझॉल्व्ह केलेलं आहे. 20-20 वर्ष बंद असलेला फ्लॅट ज्याचा आतापताच नाही. मालक आहे पण त्याच्याकडे पोझिशन नाही, तो बाहेर रोडवर हिंडतोय. पोझिशन भलतीकडेच आहे. कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स खूप केसेस. कॉम्प्लेक्स केसेस. तर अशा काही रिझॉल्व्ह करून आम्ही पुढे गेलोय. त्या इमारती बांधून पूर्ण झाल्यात आता. नाही, मग हेच बेसिकली हा जो ट्रस्ट आहे ना, हा फार कमी ठिकाणी दिसल्यामुळे कदाचित लोकांचा अप्रोच असा झालेला मे असेल, बी, मे बी. येस. की नाही बाबा अनुभव सगळे वाईट आलेले आहेत. कारण आता जेवढे रिडेव्हलपर डेव्हलपर आले आपल्याकडे, त्यांच्या प्रत्येक ह्याच्याबद्दल असं मागे कुठेतरी बघितलं, की नाही अरे हे पण अर्धवट राहिली आहे, नाही अरे ती पण अर्धवट राहिली आहे, अरे पण हा पूर्णच नाही करून ठेवली, असं ते काहीतरी सॉर्ट ऑफ. तू जे म्हणालास की त्यांनी बघितलं पाहिजे, आणि तू जो ओपननेस दाखवतोस की हे नंबर्स ह्या फ्लॅट या सोसायटीमध्ये जा, चेअरमन सेक्रेटरींचे नंबर, त्यांना फोन करा, बिनधास आमच्या परोक्ष जा आणि बोला. अगदी. हा कॉन्फिडन्स कदाचित डेव्हलपरकडे कमी कमी असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग दॅट डिडंट वर्क. आता फ्लॅट ओनर्सच्या बाबतीतला हा जरी झाला तरी ॲज अ डेव्हलपर तुला सुद्धा काही चॅलेंजेस असणारच ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, की तुला रिस्क पण असते का याच्यात काही ॲज अ डेव्हलपर? रिस्क नक्कीच असते. कारण एवढी मोठी रिस्क की इमोशनल अटॅचमेंट असलेलं 30-40 वर्षांचं ते घर, हो. त्या लोकांना ते रिकामं करायला लावायचं. हम्म, ती बिल्डिंग पाडायची त्यांच्या डोळ्यात ऐकत, हम्म, आणि हम्म. मग तो सगळा एपिसोड करत, ते लायझनिंगचे दिव्य सगळी सॉर्ट आउट करत, प्लॅन सँक्शन, अमुक-तमुक 100 गोष्टी. त्या सगळ्या करत, इतर उपद्रव तुला माहिती आहेत, ते सगळे मॅनेज करत, ते पूर्ण करायचं. बापरे. सेल्फ इज अ बिग, बिग, बिग रिस्क. प्लॉट घेतला, माझा स्वतःचा आहे. मी डिझाइन केलं, त्याच्यावर बसता येतं तसं प्लॅन सँक्शन करून घेतला. मी माझी बिल्डिंग बांधली. विकली तर विकली, भाड्याने दिली, काहीही करीन मी. लेस रिस्क. इथे ओझं खूप मोठं आहे. आणि हे सगळं तुला करायचंय, म्हणजे ॲज अ डेव्हलपर तुला करायचंय, हो. प्लस तुझे पैसे गुंतलेत, त्या पैशाचंही सेपरेट प्रेशर आहेच आहे. अगदीच, आणि अगदीच. खूप मोठे, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट ॲज अ डेव्हलपर खूप मोठी असते. कारण लोकांचे एक एक फ्लॅट असतो, पण तुम्हाला 40 फ्लॅट्स 50 अगदी, फ्लॅट्सची अगदी, जबाबदारी घ्यायची आहे. अगदी. सो फायनान्शियल रिस्क पण फायनान्शियल मोठी आहे, रिस्क तर आहेच. प्रचंड मोठी वाटते मला. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की कुठेतरी माणूस फायनान्शियली अडकला की मग तो ॲट द कॉस्ट ऑफ कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट कॉम्प्रोमाइजेस कुठे कॉम्प्रोमाइजेस करायला लागतो. की सुरुवातीला दिलेलं त्यांनी ॲग्रीमेंटने मध्ये भरपूर लिहिलेलं आहे, पण दॅट इज नॉट कमिंग इन पिक्चर असं दिसतं. आणि ह्याचेही इम्प्रेशन्स कदाचित जास्त आहेत, म्हणून थोडासा अडथळा परिस्थिती वाटतो. सुधारतीये माझ्या मते. आजकाल ॲज यू सेड कमी की रेरा आहे. हॅज प्लेड. हो, आणि बाकी पण बरंच शील्ड आता ग्राहकांना उपलब्ध आहे. कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यूनी सेक्युरिटी आली आहे. बऱ्यापैकी आलेली आहे, बऱ्यापैकी आलेली आहे. आणि कॉम्प्रोमाइज ऑन कन्स्ट्रक्शन, कॉम्प्रोमाइज ऑन अम्युनिटीज, अरे हे आता शक्यतो लोकं जे आता उरलेले डेव्हलपर्स आहेत, रेरानंतर बरेचसे बाद झाले. बर. हां. तर जे आहेत ते शक्यतो नाही करताना दिसत कॉम्प्रोमाइज आजकाल. म्हणजे आपल्या या शहरी जो निश एरिया आहे, त्याच्यात तरी नक्कीच नाही दिसत आहेत मला. सगळेजण चांगल्याच पद्धतीचं काम करतायत. हे असं म्हणलं जातं मुंबई आणि पुणे इथे डेव्हलपमेंटमध्ये किंवा या डेव्हलपिंगमध्ये
काही फरक आहेत असं आहे काही? इज दॅट केस सो? प्रोसेसमध्ये कुठलाही फरक नाहीये. बर. फक्त किमतीमध्ये प्रचंड तफावत आहे. प्रचंड फरक. दोन्ही खर्च आणि विक्री दोन्हीच्या किमतीमध्ये तफावत आहे. खर्च मोठा आहे कारण जमिनीची किंमत जास्त आहे. जमिनीची किंमत जास्त, रेडी रेकनरचे दर त्या पद्धतीने आहेत. बाकी सर्व कॅल्क्युलेशन्स टीडीआर असो, प्रीमियम एफएसआय असो, फंजिबल असो, हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुमचे त्याच बेसिसवर होतात रेडी रेकनरच्या. त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे खर्च जास्त आहेत. इथे आपला स्क्वेअर फुटाला समजा कोथरूड सारख्या एरियात 7,000 8,000 रुपये खर्च होत असेल, तर तोच मुंबईला 16,000 18,000 होतो. हाच फरक बाकी आहे. बाकी सगळं सेम आहे. नियमांमध्ये मुंबईसाठी संपूर्ण महाराष्ट्राला मुंबई व्यतिरिक्त एक डीसी रूल आहे आणि मुंबईचा डीसी रूल हा वेगळा आहे. तिथे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. संपूर्ण वेगळे नियम आहेत तिथे डेव्हलपमेंट कंट्रोलचे. कारण आता आपण एक मुंबईला पण प्रोजेक्ट करतोय असं तू म्हणालास. मुंबईला मी आता एक प्रोजेक्ट ऑलरेडी माझा अंधेरीला चालू आहे. हो. छोटासा प्रोजेक्ट आहे, स्टँड अलोन बिल्डिंग आहे 10 मजली आणि आता ही छोट आहे 10 आम्ही मजली. मुंबईच्या मनाने हा, छोटं आहे खूप. मुंबईच्या मानाने छोट आहे. एक आता आम्ही विलेपार्लेत प्रोजेक्ट करतोय, त्याचं प्लॅन सँक्शनचं काम चालू आहे आणि एक प्रभादेवीला प्रोजेक्ट आपण करतोय सिद्धिविनायक. ते आपलं बोलणं झालं होतं. सिद्धिविनायक मंदिरापासून अगदी वा. फुटाच्या अंतरावर आहे काही. छान लोकेशन आहे उलट ते. हो. तर असे 3 त्याच्यातला एक प्रोजेक्ट मी आता चालू केलाय तो रिडेव्हलपमेंट आहे. पार्ल्याचा प्रोजेक्ट आहे तो इंडिव्हिज्युअल बंगलो म्हणजे सिंगल ओनर ओके. प्रोजेक्ट आहे. आणि प्रभादेवीचा प्रोजेक्ट जो आहे तो चाळ आहे माडाची. बर. म्हणजे अक्षरशः 100-100 फुटाच्या लोकांच्या खोल्या आहेत. त्यांना आम्ही आता 450 फुटाची घरं देतोय. आणि विक्रीसाठी आपल्याला कमर्शियल इमारत तिथे बनते. असं काम मुंबईला चालू आहे. पण मला तरी काही बाकी कामात फारसा फरक फरक नाही वाटला नाही. जाणवत आहे. तेच एफर्ट्स आहेत. त्याच सगळ्या गोष्टी आहेत. पुण्यात आत्ता आपलं किती ठिकाणी आहे चालू? पुण्यात आता 7 ऑनगोईंग साइट्स चालू आहेत. 7 आहेत आणि बाकी जवळपास 6-7 पाईपलाईन इन द सेन्स ऑलरेडी साइन्ड आहेत, पण व्हेरियस स्टेजेस, कुठे प्लॅन सँक्शन आहे, कुठे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये आहे, कुठे डीए झालाय आणि पुढचं प्रोसेस चालू आहे वगैरे, अशा व्हेरियस स्टेजेसमध्ये आहेत. आता शाळेतनं आपण बाहेर पडल्यानंतर ज्या थॉट प्रोसेसनी आपली वाटचाल ठेवली ते तुझ्या वर्क एथिक्समध्ये दिसतं असं तुझं मत आहे? मी मेंटेन करायचा प्रयत्न करतोय. हे मी ठरवण्यापेक्षा इतरांनी ठरवावं की मी त्या एथिकल करतोय का नाही करतोय, हे लोकांनी ठरवावं. कारण तो वर्क ॲटमॉस्फिअर, वर्क कल्चर हे सगळं आपल्याला शाळांमध्ये खरं आपल्याला न सांगता न शिकवता खरं आपल्याला जमलंय. पण ते जमलंय. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम येस. आपल्याकडे ते राहिलं. सो ह्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुला असं वाटतं का की हे आता जुने वाडे किंवा आत्ता जे सोसायटी आहेत ज्यांना 30 वर्ष पूर्ण झाली आहेत किंवा काय, आत्ता रिडेव्हलपमेंट सेफ टाइम आहे असं वाटतं का तुला? रिडेव्हलपमेंट सोसायटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी अगदीच सेफ आहे. हां. जे जुने झालेल्या बिल्डिंग आहेत त्यांनी जरूर करावं. डेव्हलपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही ठिकाणी आता सॅच्युरेशन निर्माण व्हायला लागलंय. म्हणजे काय? आपल्या पौट रोडला, कोथरूडमध्ये असे काही एरियाज पुण्यातले आहेत की जिथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आता रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे की जर आजपासून 3 वर्षांनी 4 वर्षांनंतरचा पिरियड आहे ना, तेव्हा आपल्याला कदाचित थोडंसं करेक्शन या सेक्टरमध्ये काही पर्टिक्युलर एरियांमध्ये दिसायला लागेल जिथे ओव्हर सप्लाय होतोय आता. म्हणजे पौट रोडला सांगतो मी तुला, जवळपास 6-7 प्रोजेक्ट असे होत आहेत की जिथे 500च्या वरती फ्लॅट्स बांधले जात आहेत. आता बापरे! 6 प्रोजेक्ट्स 500च्या वरती फ्लॅट्स, म्हणजे एकट्या पौट रोडवरती 3,000-3,500 फ्लॅट्सचं निर्मिती होतीये आज. हे मी
फक्त मोठे प्रोजेक्ट सांगतोय. त्या व्यतिरिक्त हे 25-30 फ्लॅट स्टँड अलोन बिल्डिंग हे चालूच आहे. तर हा ओव्हर सप्लाय जो आहे ना, तो आज आपल्याला कळत नाहीये, पण 3-4 वर्षांनी थोडाफार परिणाम ह्याचा होणार आहे नक्की. आता तू ज्या 2 एरियाचा उल्लेख केला तसंच मला सहकार नगरमध्ये दिसतंय. सहकार नगरमध्ये कंपॅरेटिव्हली अजून हां, स्कोप पण आता आहे. कसं झालंय, की पण तोही आता होत चाललेला आहे हां, बऱ्यापैकी बंगले. मोठ्या प्रमाणात. पूर्वी ज्या लाईफस्टाईलमध्ये जगत होतो सगळेजण आपण, की आजी-आजोबाच आहेत. मग ते काय विचार करणार, की आता मुलं परदेशात गेली आहेत शिकायला. आता काय करायचं याचं? मग डेव्हलप करायचं किंवा 2-3 बंगल्यांनी मिळून असं काहीतरी एकत्र. रिडेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. हो. आणि कारण आज म्हणजे वृद्धांची समस्या इतकी सिव्हिअर झाली आहे, इतकी सिव्हिअर झाली आहे, म्हणजे मला जाणवतं म्हणजे आपण माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा मला आता बंगलो सोसायटी आपली, तिथे सुद्धा जाणवतं, की एवढा मोठा बंगला आहे आणि आजीच आहेत फक्त किंवा आजोबाच आहेत फक्त अनेक उदाहरणं आहेत अशी. आणि मुलं अनेक उदाहरणं. परदेशात गेली आहेत शिकायला. दे आर नॉट कमिंग बॅक टू इंडिया. तसं पुण्यामध्ये असं चित्र जास्त दिसायला लागलंय. दिसतंय ना. दिसतंय. न्यूक्लिअर फॅमिलीज देर आर लॉट्स ऑफ फॅक्टर्स म्हणजे तो एक मोठा विषय आहे चर्चेचा खरं. पण असं घडतंय खरं. आता तू जसं म्हणालास, की आणि जसे आता मला माहीत नाही ह्याच्यात सरकारचं काय विचार आहेत. भरपूर गावं आपण आत आणतोय, महानगरपालिकेवरचा लोड वाढवतोय. इन्फ्रास्ट्रक्चरल काय डेव्हलपमेंट. रस्ते किती छोटे आहेत. काही इन्फ्रास्ट्रक्चरल सगळ्याच बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह करायची गरज आहे. रस्ते तर आहेतच. म्हणजे मल्टी स्टोरीड बिल्डिंग ज्यावेळेला पुण्यामध्ये हो. 35-40 अरे अगदी सिंपल गोष्ट आहे, की एक इमारतीत समजा 20 लोकं आहेत. त्याची जी कॉमन ड्रेनेज सिस्टीम पीएमसीची आहे, हो, हो, कॉर्पोरेशनची. हो. त्या बिल्डिंगमध्ये उद्या 40 फ्लॅट होणार आहेत मी 2 वर्षांनी बांधल्यानंतर. तर ती ड्रेनेज लाईनची कपॅसिटी मात्र तिथेच राहिली आहे अजून. हां. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना किंवा वॉटर सप्लायचे विषय आहेत, तर ह्या गोष्टी आहेत ह्या हॅम्पर करण्यात त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ही निश्चित महत्वाची आहे. जसं हे व्हर्टिकल एक्सपान्शन होतंय, व्हर्टिकल ग्रोथ आहे. येस, तसं हे बाकी गोष्टी पण होणं तितकंच गरजेचं कारण आता हॉरिझॉन्टल स्प्रेडला जर परवा म्हणजे शक्यता नसेल तर नाहीच व्हर्टिकलच आहे, आहे. चान्सच नाहीये. काहीच नाहीये. त्यामुळे हे व्हर्टिकलच होणार, पण त्याच्या बरोबरीच इन्फ्रा डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण ती कशी होणार? म्हणजे मला तर खूप हा तर आता विषय तुझ्याशी निगडीत नसला तरी पुण्याचा नागरिक म्हणून खूप मला अडचणीचा वाटतो, की रस्ते इतके छोटे आहेत सिटी एरियातले जर आपण बघितलं तर किंवा आता मोठ्या रस्त्यांवरचं सुद्धा अवस्था बेकार आहे. म्हणजे असं काही नाही आम्हाला डिसिप्लिन हा विषय आमच्याकडे नसतोच नाही तरी. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने ॲज अ डेव्हलपर तुम्हाला या गोष्टींमध्ये जरी पडायचं नसलं, तरी फॅसिलिटीज तर काहीतरी प्रोव्हाईड तुम्हाला करायला लागत असतील काहीतरी नाही, grounds. त्या पर्टिक्युलर लेआउट पुरत्या किंवा त्या इमारती पुरत्या हा डेव्हलपर करतोच. ही इज बाउंड टू डू दॅट. हो. दॅट इज आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. बट हाऊ अबाउट दी कॉमन थिंग्स ऑन द रोड, त्या तर आम्ही नाही करू शकत ना प्रत्येक ठिकाणी जाऊन. त्यामुळे तो विषय तसाच हां, म्हणजे राहतो. आणि कॉर्पोरेशनच्या संबंधातला विषय तर तुमच्याशी नाही आणि निगडीत. तू अगदी सुरुवात पॉडकास्टची ज्यांनी केलीस तो प्रदूषणाचा विषय. हो. अत्यंत गंभीर आणि महत्वाचा विषय आहे. हं. तर त्यात पावलं तर उचलली जात आहेत. हे बघ, मी आय विल नेव्हर से की सरकार किंवा महानगरपालिका काही करत नाहीये यासाठी उपाय. नक्कीच त्याच्यासाठी मेजर्स आहेत. आता आम्ही जे पूर्वी बॅरिकेडिंग करायचो, हो. इमारत डिमॉलिश हो. करण्यापूर्वी, त्यासाठी आम्ही 10 फूट उंचीचे पत्रे लावले आणि बिल्डिंग पाडली. ते आता त्यांनी सगळे नियमात बदल केलेत. आता तू जर सहज ऑब्झर्व्ह केलंस, तर सगळीकडे 25 फूट उंचीचे पत्रे लावलेले दिसतील. हो. 25 फूट हां, म्हणजे ही कंपल्सरी केलेलं प्रिकॉशनरी आहे. मेजर. त्याच्यावरती तुम्हाला ते ग्रीन कापड लावायचं हो, आहे. हो, हो. त्याच्यानंतर डिमॉलिशन करताना तुम्हाला कंटिन्युअस वॉटर स्प्रे करायचा आहे. की ते उडू जेणेकरून नये ते. कोण किती पाळतं हा गोष्ट वेगळी आहे. पण हे सगळे नॉर्म्स त्यांनी नक्कीच केलेले आहेत. आणि आता
अगदी रिसेंटली, म्हणजे मला वाटतं अजून इम्प्लिमेंटेशन त्याचं चालू व्हायचं आहे किंवा नुकतंच झालेलं असेल. खास करून रिडेव्हलपमेंटच्या साठी त्यांनी बिल्डिंग पाडण्याची नियमावली तयार केली आहे. आत्ताचे जे बर कमिशनर आलेले बर आहेत नवीन, त्यांनी ती एक त्याचा स्पेशल काइंड ऑफ GRच काढलेला आहे आणि त्याची पूर्ण त्यांनी स्ट्रिंजंट नियमावली तयार केली आहे, की तुम्हाला ती बिल्डिंग पाडताना अमुक डिपार्टमेंटची, ह्यांची, त्यांची, ड्रेनेज, लाईट, अमुक सगळ्यांचे परमिशन्स, तुम्ही वॉटर, या सगळ्यांच्या परमिशन्स आणायच्या आणि त्याची प्रोसेस त्यांनी डिफाईन केलेली आहे, की हे अशाच पद्धतीने डिमॉलिशन तुमचं झालं पाहिजे आणि फॉर दॅट सेपरेट ऑफिस इज एस्टॅब्लिश्ड इन म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू गिव्ह दिस परमिशन. ओके. आता त्याचं मला वाटतं इम्प्लिमेंटेशन आता चालू होईल म्हणजे लवकरच. म्हणजे फ्लॅट So, ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यूने हे चांगलं आहे. अगदी काम करायची इच्छा, सगळे फक्त ते जागेवर घडलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आज महाराष्ट्र सरकार सुद्धा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही कमी नाहीये. प्रचंड मोठं शिवधनुष्य पेलल्यासारखं काम करतायत ते लोक. पण जागेवरचं इम्प्लिमेंटेशन, कागदावर सगळं आहे. हो ना. कागदावर काम आहे, पैसा उपलब्ध करून दिलेला आहे, पण इम्प्लिमेंटेशन सुद्धा होतंय, ते वेळेत होणं आणि लोकांना कमीत कमी त्रास देऊन होणं, हम्म. हे फार इम्पॉर्टंट आहे. मुंबईत तू बघितलंस तर आता इतक्या नवीन गोष्टी बघायला मिळतील. कोस्टल रोड तर म्हणजे आपण भारतात आहोत की नाही इतकं आपल्याला वाटतं, अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेली आहे. खूपच आहे. किंवा आम्ही आता मुंबईला जाता येता अटल अटल सेतूवर सेतू. जातो. हे आश्चर्य वाटतं, म्हणजे की 5-7 वर्षाच्या कालावधीत ते स्ट्रक्चर त्यांनी उभं केलंय. सो दिस इज अमेझिंग. परवाच तुला सांगतो, आम्ही नरिमन पॉइंटवरनं अंधेरीकडे येत होतो गाडीतनं. तर आम्ही त्या कोस्टल रोडवरच्या म्युझिकल रोडवरनं आलो अरे हो, आणि त्याच्याबद्दल बरंच चर्चा इतकं आहे. उत्कृष्ट, इतकं सुंदर वाटतं ते. बर. जय हो जय हो वाजतंय आणि त्याच्यावरनं वा आपण वा वा चाललोय. वा. फार सुंदर अनुभव होता. ह्याही गोष्टी होत आहेत खरं, खूप नक्कीच मोठ्या होत आहेत, प्रमाणावर होतात. दे नक्कीच आर टू होत बी आहेत. जे अप्रिशिएटेड. होतंय ते अप्रिशिएट करायलाच अप्रिशिएट पाहिजे. करायला पाहिजेत. म्हणजे नुसतीच सारखी तक्रार करायची की सरकार काय करत नाही आणि सरकार काय करत अजिबात नाही. नाही, अजिबात म्हणजे यात नागरिक जरा थोडे सेफर गेम खेळतात की म्हणजे आम्ही काय करायचं नाही, ते सगळं त्यांनीच करायचं. नाही. हा, मला सांग, हा जो माइंडसेट आहे तुझा, या माइंडसेटला तुझा स्पिरिच्युअल बेस कारणीभूत आहे का? काही प्रमाणात येस, नक्कीच. म्हणजे प्रत्येक नक्कीच. मी श्री गुरुजींच्या संपर्कात 2003 साली आलो आणि त्याच्यानंतर अनेक बदल झाले. आध्यात्मिक बेस एक मिळाला, गुरु मिळाले. त्याच्यामुळे आयुष्यात वेगळी एक दिशा मिळाली आणि खूप बदल झाले. अगेन एक पॉडकास्ट होईल याच्यावरती. जसं तू आत्ता म्हणालास की गुरु मिळाले, गुरूंमुळे दिशा मिळाली. आपल्या दैनंदिन कामामध्ये या गुरूंचा जो सहभाग असतो, वैचारिक खाद्य पुरवायचा, जेणेकरून आपण आपली लिगॅलिटी सोडत नाही. आपण आपले बेसिक जी मूल्य आहेत, एथिक्स. एथिक्स आहेत, ती सांभाळतच काम करतो. नो डाऊट आत्ताचा काळ असा आहे की खरं तर कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये, अशी अवस्था आहे. तरी सुद्धा आपल्याला ह्या गुरूंचं जे मार्गदर्शन असतं, त्याच्यामुळे आपल्याला सजगता येते, एक दिशा मिळते की, आणि हे आपल्याला व्यवसायात किती छान उपयोगी पडू शकतं, याचं तू पण अनुभव घेतोस आणि मी पण घेतोय. मी नक्कीच घेतो. येस. की हा आध्यात्मिक पाया खूप महत्वाचा आहे, प्रत्येकाला तो असावा. आणि ह्याचं मूळ जसं मी म्हणालो तसं शाळेने आपल्याला दिलं, मग आपल्याला छान गुरु मिळाले दैनंदिन जीवनात काम करायला. असं हे सगळं आहे. प्रत्येक जणांनी अशा पद्धतीने जर केलं तर मला नाही वाटत कुठलं काम कमी होईल किंवा कमी प्रतीचं होईल, थांबेल. जसं आता तू इतके वर्ष, 20 वर्ष ही संस्था चालवली. मी याला संस्था म्हणतो, याला कंपनी नाही म्हणत. ही संस्थाच आहे. हा, ही संस्था आहे. तर ही जी संस्था जी तू चालवतोयस, ज्या
प्रेरणेने चालवतोय, ज्या प्रिन्सिपल्सनी चालवतोय, तीच प्रिन्सिपल्स आता तुझ्या मुलाकडे आली आहेत, संकेतकडे आली आहेत. सो तोही समर्थपणे, कारण ते तुझंच लेकरू आहे, ते तुझ्याकडनं त्याच्यापर्यंत अगदी पोहोचणारच आहे. अगदी अगदी अगदी. त्यामुळे त्याच फिलॉसॉफीवर ही संस्था पुढे चालू राहणार आणि एक ट्रस्टवर्दी संस्था म्हणून तुझ्याकडे बघितलं जातंय. त्याचा मला अभिमान आहे, म्हणून तू माननीय आहेस नुमवियेचा. आणि हा उद्देश होता खरं तर एकत्र येऊन गप्पा मारण्याचा. आणि जसं तू म्हणालास तसं बरेच विषय खरं जर आपल्याला ऑडियन्सला हवे असतील, रेराबद्दलची माहिती हवी असेल नक्कीच. किंवा अजून काही टेक्निकल गोष्टींचं जर ज्ञान हवं असेल त्यांना, प्रॉपर गायडन्स, कारण प्रॉपर गायडन्स देणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि मिसलीड होतात लोक. मग अडचणीत आल्यावर मग धावाधाव होते. तर जर ऑडियन्सची रिक्वायरमेंट असेल तर जरूर नक्कीच. कोणीही कधीही यावे, फोन करावा, संपर्क करावा. वी आर ऑलवेज अवेलेबल फॉर ऑल युअर क्वेरीज. सगळ्या गोष्टी इथे निरसन करून मिळतील आपण आणि डिटेल्स देणारच आहोत. पारदर्शक व्यवहार असेल. युगम रियालिटीच का हे तुम्हाला आता कळलं असेल. हा माझा मित्र आहे म्हणून नाही सांगत, पण अशी मंडळी खूप कमी आहेत की ज्यांच्यावर विसंबून राहून सगळ्या गोष्टी निश्चिंत पणे आपल्याला करता येऊ शकतात. असे खूप कमी लोक असतात. त्यामुळे जर तुम्हाला सोसायटी म्हणून किंवा सेल्फ ओन्ड प्लॉट म्हणून डेव्हलपमेंट करायची असेल तर आमच्या मित्राकडे संपर्क साधा. मी डिटेल्स देणारच आहे. त्यामुळे डिटेल्समध्ये तुम्हाला सगळी तुम्हाला कळतील, कुठे कॉन्टॅक्ट करायचा, काय करायचा, लिंक्स असतील. त्यामुळे जरूर कॉन्टॅक्ट करा. या निमित्तानं तुमच्यामुळे माझा मित्र मला वेगळ्या पद्धतीने समजून घेता आला. साधं सुधं चॅनल आहे आपलं, माणूस भरजरी विचारांचा आहे. मजा आली. तुला कसं वाटलं मला सांग. कारण खूप मजा, खूप मजा आली. इतर काही विषय असतील या क्षेत्रातले तर नक्कीच घेऊन पुन्हा एकदा चर्चा करू आणि लोकांच्या काही सूचना आल्या तर त्याच्यावरती पुन्हा एकदा बोलू. नक्की नक्की नक्की. आता आपल्याकडे एक प्रथा आहे की आपली जी प्रेमाने जोडली गेलेली माणसं आहेत, त्यांचे काही ब्रँड्स आहेत, काही स्टार्टअप्स आहेत, तर त्यांनी आपल्याला तुझ्यासाठी काही गिफ्ट दिलेले आहेत, ते मी तुला देतो. जरूर त्याचा वापर कर. खूप चांगले आहेत. नक्कीच. पहिले आहेत आमोद दामले, आपले नुमवीचेच आहेत. हो. त्याचा चारू कोशा नावाचा एक ब्रँड आहे. त्याच्यामध्ये त्याचं हेअर केअर आणि स्किन केअरचे त्याचे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. क्या बात आहे. त्यामुळे जरूर त्याचा उपयोग करून घे, बघ आणि त्यालाही फीडबॅक दे, त्यालाही आवडेल. अगदी चारू नक्की. कोशा. अगदी नक्की. थँक्यू. दुसरं आपलं अंकिता ब्रह्मे म्हणून आपली एक मैत्रीण आहे. तिचा एक नवीन ब्रँड आहे तिने सुरू केलेला, कला ब्लेंड नावाचा. शी इज अ व्हेरी गुड पेंटर. कला ब्लेंड. तर ती वेगवेगळे असे पोर्ट्रेट्स करते किंवा कोठे काही गिफ्ट आर्टिकल्स करते पेंटिंगच्या दृष्टीने. तर तिने तुला कॅलेंडर दिलेलं आहे, हे क्या बात कला आहे. ब्लेंड कडनं, अंकिता ब्रह्मे. क्या बात आहे. सुंदर. आणि तिसरं आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही नावाचा एक ब्रँड आहे. आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले. ती आपली पारंपरिक पैठणी जी आहे त्या पैठणीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स करते, प्रोडक्ट्स. वेगवेगळे आयटम्स करते गिफ्टसाठी. वा. तर तिने तुला फाईल दिलेली आहे, वा वा वा. स्वप्नगंधा कलेक्शन्स. काय सुंदर आहे रे. तर जरूर फार छान. हे बघ आणि त्या लोकांना फीडबॅक दे, त्यांना खूप अगदी आवडेल. अगदी नक्की. सगळी त्यांची डिटेल्स पण आपण दिलेली आहेत. Thank you सो so much. मजा आली मला गप्पा मारायला. पण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा आणि कमेंट्समधनं कळणारच आहे. आणि अशा पद्धतीचे माझे माननीय मित्र येत राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदा व्हावा हा उद्देश होता. म्हणून हा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप केलेला पॉडकास्ट होता डेव्हलपरचा. त्यामुळे जरूर याचा फायदा तुम्ही घ्या आणि गरज लागली तर जरूर संजयशी कॉन्टॅक्ट करा. Yeah, we are येस. always available. थँक्यू. Thank you.